रेडी, सब शांत। इतनी सुंदर असं नका करू, असं जरा रडा वाढायला लागा। तू नको रडू, ठीक आहे फेटे चेक करतो। हा चांगला वाटतोय ना? हा ते तसं नाही, रील नाही करणार होता नाही, प्रदीपचं आवडतं गाणं। सो आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे आणि तो फायनली आपला D-Day आलेला आहे आणि इकडे मागे 3 जण बसलेली आहे। सो आता आम्ही हॉलमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला आता मी बाकीची सगळी तयारी दाखवून देते की कशी काय चालू आहे ती सगळी। तर जसं की आता तुम्ही बघू शकतात आई पप्पांची मस्त एंट्री झालेली आहे आणि गेस्ट पण यायला आमचे हळूहळू चालू झाले होते। थोडंसं आम्हाला लेट झाला होता, 5चा टायमिंग होतं, पण आम्हाला 1 तास थोडा पुढे मागे होतच असतं लग्नामध्ये, मला माहितीच असेल। सो थोडंसं लेट झाला होता आम्हाला, पण ठीक आहे, हरकत नाही। तोपर्यंत जास्त गेस्ट आले नव्हते म्हणून जास्त काही हरकत नव्हती। पण यापुढे मला आणि ओमला अजिबात रेकॉर्ड करायचा वेळ नाही मिळाला, कारण मी आणि ओमच सगळीकडे धावपळ करत होतो, कारण जे आमचे मेन होते आमचे आई बाबा ते स्टेजवरती होते। सो आम्हालाच बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या, छोट्या छोट्या ज्या पण असतात त्या, म्हणून आई बाबा तर स्टेजवरती बिझी होते त्यांच्या लग्नामध्ये। सो मी आणि ओम स्टेजच्या खाली बिहाइंड द सीन्स आमचे भरपूर गडबड चालू होती। आम्ही घरामध्ये हार विसरून गेलो होतो लग्नाचे। सो ओमला मी पटकन पळवलं होतं की जाऊन पटकन हार घेऊन ये घरातून, आणि अशीच काही ना काहीतरी गमती जमती चालू होत्या। मग मी तिकडे मागे जाऊन फूड टेस्टिंग करत होती साईड बाय साईड की कसं आहे काय आहे। 25 वर्ष झाले लग्नाला, जुईने आणि ओमने केला हा भाग। प्रदीपरावांचं नाव घेते, देव करो त्यांची पुढे सुख समृद्धीचे चालू आहे। व्हेरी गुड। भारताचा रुपया दुबईचा दिराम दुसऱ्यांदा लग्न करतोय, तरी अजून नाही पूर्ण विराम। तुम्ही हे जे पण बघताय ते आमच्या सिनेमॅटोग्राफरची आमच्यावरती कृपा आहे। सो त्यांच्या व्हिडिओजनी आणि ओमच्या एक्सपर्टीज एडिटिंग स्किल्समुळे आम्ही हे सगळं आता दाखवू शकतो तुम्हाला।
जे पण बघतायत ते आमच्या सिनेमॅटोग्राफरची आमच्यावरती कृपा आहे. सो त्यांच्या व्हिडिओजनी आणि ओमच्या एक्सपर्टीज एडिटिंग स्किल्समुळे आम्ही हे सगळं आता दाखवू शकतोय तुम्हाला, हे जे पण व्हिडिओज आहेत. आता फायनली आपलं रिसेप्शन आलेलं आहे. सगळ्या गडबडीनंतर सगळे तामझाम सगळं झाल्यानंतर एक सगळ्यात हॅपी मोमेंट होता माझ्या आणि ओमसाठी की सगळं फंक्शन मस्त नीटपैकी पार पडलेलं आहे. आणि आई पप्पा खूप खुश होते या मोमेंटमध्ये. आई तर फुल उडाली होती एकदम शॉकनी, आणि आम्ही दोघं पण खूप खुश होतो कारण हे सगळं आम्ही दुसऱ्यांच्या लग्नामध्ये बघायचो. आणि जेव्हा स्वतः आपल्या आई पप्पा इतकं एन्जॉय करतात हा मोमेंट, ते बघून आम्ही खूप इमोशनल झालो होतो. ओम जास्त इमोशनल होत आहोत, पण मी खूप इमोशनल झाली होती. आणि हा खूप मेमोरेबल मोमेंट आहे आमच्या लाईफमधला, मला असं वाटतं. आणि खूप भारी वाटत होतं हे सगळं बघून. आमचा फंक्शन खूप छानपैकी झाला. आणि आज मला सगळ्यात जास्त हेल्प केली होती ज्योती काकीने हेल्प केलेली आहे. ज्योती काकी आज आमच्या फंक्शनमधली इव्हेंट ऑर्गनायझर होती आणि तिने खूप छान मदत केली. आणि मला कुठलीही गोष्ट बघावी नाही लागली, सगळं ती बघत होती, म्हणून मी सगळं बाकीचं अरेंज करू शकत होती आणि मम्मी पप्पाच्या मागे धावपळ करू शकत होती. अँड या प्लीज कम इसको मैं कैसे भूल सकती हूँ. शी इज जैस्मिन. ती माझी फोटोग्राफर आहे, माझी व्हिडिओग्राफर, एव्हरीथिंग. फॅमिली फोटोग्राफर, फॅमिली इव्हेंट मॅनेजर, हे सगळे आमचे फॅमिलीचे मेंबर्स. अच्छा ना, खूप छान मदत केली. कधीही कोणाला लागलं फोटोग्राफी जुलियट फोटोग्राफी, जुलियट आंटी
आंटी ये हमारी बॉस है. जॅस्मिन दीदीची मम्मी शी इज द ओनर. त्यांनी सगळं अरेंज केलंय, प्री वेडिंग वगैरेपासून सगळं त्यांनी केलंय आणि इव्हेंटचं सगळं काम ह्यांच्याकडे आहे. आणि हा बँकवेटचं नाव विचारायचं तर हे बँकवेटचं नाव रॉनक बँकवेट आहे. सो तुम्हाला काही फंक्शन करायचं ते नक्की करा. मेकअप करायला होतं त्यांचं करायला पॅकेज दिलं.